विविध अनुभवांच्या जहाजातून तुम्हाला हास्याच्या 7 समुद्रांची सैर घडवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, प्रत्येक बायकोला असं वाटतं की आपला नवरा खूप प्रेमळ असावा, पण आपल्या नवऱ्याच्या प्रेमळपणाची महती जेव्हा इतर स्त्रियांकडून ऐकायला मिळते तेव्हा नेमकं काय घडतं हे आता आपल्याला पुढील प्रहसनातून बघायला मिळणार आहे. आणि ते दाखवायला मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेचा कान्हा श्यामसुंदर राजपूत आणि इतर गोपिकांना. चल चल चल. अगं काय करते? चल चल. ए वने वने, अरे जत्रेत हरवल्यासारखं नको इकडे तिकडे बघू बावळट. नको 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 ना, ते तोंडात बोट घालू, घाण दिसतं ना ते. तुला ना गावाकडे ठेवलं होतं ना, तेच बरं होतं. 4 दिवस झाले इथे आली नाही, लगेच खड्ड्यात घातलं मला. असा कोणी मोबाईल फोडतं का? हा तर ते काय मुद्दाम केलं का हो? चुकून झालं ना हो. चुकून झालं? अरे चहात वेलची टाकताना ती वेलची कोणी मोबाईलने चेचेल का? ते अहो ते गावाकडे कसं असतं, ते हाताला जे सापडेल ते नाही का, तांब्या दगड जे सापडेल ते चेचून टाकत असतो ना तुझ्या डोक्यात दगड भरलेत. ते अयो हे दुकानवाला कुठे गेलं असंच टाकून? ते जेवायला गेले असतील, ते काय टाइम असतो ना दुपारचा जेवायचा, त्याच्यामुळे गेले असतील. हे बघ, तू इकडे लक्ष दे, ही मुंबई आहे. एक्सक्यूज मी यंग लेडी, एक्सक्यूज मी, कम हियर, कम हियर, प्लीज 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 प्लीज. आय थिंक देर इज अ chewing gum on your sandal. Yes, that's chewing gum. Oh, hold it. Let me help you. Let me help you. Chewing gum. Yeah, that's it. Yeah. Oh, that's so sweet of you. Oh, thank you. Thank you, handsome. Oh, pleasure is all mine. Bye. वडकीची आहे का? नाही ग. नाही, एवढी चिपकली म्हणून विचार. अरे तसं काही नाहीये. व ताई, Yes. वने वने वळख आहे का? वने. No. नाही, एवढं चिंगम सारखं चिपकलत म्हणून विचारलं मी. नाही, वळख नाही ना? असं काही नाहीये. Sorry. Actually, she has come from village and she doesn't know English. That's why. मेरी को क्या बोलती है रे? वने इकडे. हे बघ, ए बिंडोक. हे बघ, ही मुंबई आहे. तर मग गाणे अरे इथे लोक एकमेकांशी गोड बोलतात, मॅनर्सने वागतात, एकमेकांची मदत करतात. म्हणून तिच्या सँडलला ते च्युंगम लागलं होतं म्हणून सांगितलं बा, बाकी काही नाही. मदत करतात ठीक आहे, एकदम चिपकायचं कुठं असतं तिथे जाऊन. आणि ते शँडलला तिचं लागलं असतं, तिला कळलं असतं शँडल लागलंय ते. तुम्हाला काढायची काय गरज होती? माझ्या शँडल इकडे कधी बघितलंय का तुम्ही? कशी बघू तुझी सँडल? पहिल्या दिवशी तुझी सँडल असते, दुसऱ्या दिवशी स्लीपर होऊन जाते. पहिल्या दिवशी अशी असते, दुसऱ्या दिवशी पार अशी पसरते. दहीसर पोईसर. बोला आता, मलाच बोला तुम्ही. घरी चला मग तुम्हाला दाखवत बरोबर. अरे बाप रे, रागे भरली काय तू? रागे भरल्यावर बोलता भारी दिसतो माझा पांडा. आजूबाजूला लोक बघतात. मोबाईल नीट करायला. अरे चल मोबाईल नीट. ताई, हा? काच देता का? ए भाजी घ्यायला आली का? मोबाईल द्यावा लागेल ना त्यांना. आयो हॅलो मिस्टर श्याम. हॅलो. Hi. ऍक्च्युली मोबाईलची स्क्रीन डॅमेज झाली आहे. तुम्ही परत तुमच्या मोबाईलची स्क्रीन फोडली? नाही माझ्या मोबाईलची नाही, हिच्या मोबाईलची. तेच म्हटलं मी, मागच्या वेळेस तुम्हाला सुपर क्वालिटीची काच बसवून दिली होती. आता यांना पण देते. म्हणजे काय, तुम्ही आमचे खास कस्टमर आहात ना म्हणून. हो. खास कस्टमर म्हणजे ही ओळखते तुम्हाला? ओळखत नाही. मग 8-10 दिवसापूर्वी ना मोबाईलच्या स्क्रीनला तडा गेला होता. तर मी बघितलं तर हे दुकान दिसलं, तर ते स्क्रीन गार्ड लावून घेतलं होतं. बाकी काही नाही. म्हणजे फक्त एकच नावाच ओळख झाली तुमची आणि एवढं गुलू बोलते तुमच्याशी ती? नाही म्हणजे नंतर 1-2दा नजर झाली होती. नजर झाली होती तशी नाही, जनरल. तेव्हा हसून मी म्हटलं होतं की स्क्रीन गार्ड चांगलं लावलं बस, बाकी काही नाही. बाकी काही. मग
अख्ख्या मार्केटमध्ये हेच दुकान सापडलं का तुम्हाला? दुसरं दुकान नव्हतं होय? त्याच्याकडे झालं परत तुम्ही. अरे चांगली आहे. काय चांगली आहे? सर्व्हिस चांगली देतात ते. बाकी दिसते सर्विस चांगली देते ते, एवढं जातं त्याच्या. मिस्टर श्याम, येस 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 येस. या तुमच्या आधीच्या काचेमध्ये ना वेलचीची साल सापडली. कसं काय वेलची याच्यात काय करते? ते चाय मध्ये डुंबाला होता म्हणून वेलचीची साल सापडली. हा, जाऊ दे ना, तुम्हाला काय करायचंय ते. आणि मिस्टर श्याम नका म्हणू, जाऊ दे. श्याम भाऊ म्हणा त्यांना. या काकून काय प्रॉब्लेम आहे? काकू कोण काय? काकू वने. कुणाला म्हणली का काकू? तू असेल काकू. अरे मी याचे मिस्टर आहेत ना, त्यांची बायको आहे मी. आय एम सॉरी, आय एम सॉरी. मला वाटलं ते तुमच्या काकू आहेत. वाशेल का काकू? बोल. हे मिस्टर आहेत, यांची बायको नको, म्हणून मी नको, सोबत नाही का? नको, हा? अरे. असा हात ठेवा. हे हो. मिस्टर आहेत, मी असं नाही. बायको आहे, मिसेस आहे. हो, असा हात ठेवत जा ना. मला लोकं काकू म्हणायला लागलेत मला. हात ठेवा. अरे, बायको सारखं वागवा जरा. हो. म्हणते मिस्टर मला मिस्टर असं नव्हतं. मिस्टर नाही म्हणायचं, श्याम भाऊ म्हणायचं. बरं मिस्टर श्याम भाऊ. मिस्टर नाही म्हणायचं, सॉरी. श्याम भाऊ म्हणायचं फक्त. गुच्चपट ना हा, गुपचूप. माहितीये मला, अशा बायका दुसऱ्यांच्या नवऱ्याला नादाला लावतात. बरोबर. काय सॉरी. एक मिनिट, या काय बोलताय? काय बोलताय? बरोबरच बोलते मी. Sorry. तुझा नवरा कुठे? ए वने तुझा वने नवरा काय कुठे? करते? वने. अण्णा तिला एका फटक्यात त्याला हे करते बघ मी. हे. काय वाटेल ते बोलतात या. आय एम सॉरी. वने इकडे काय करते तू? काय करते मी? ती कशी करते? डोक्यावर पडली का तू? नुसता तमाशा लावला इथे आल्यापासून. मी तमाशा लावलाय मग? सांगतात मला. नको गावाला पाठवून दे ना मी. गावालाच पाठवून द्या मला शांत तुम्ही. शांत राहा एकदम. हा. मी शांतच आहे. हा, नको ते रडायचे नाटक नको. तू होटलं नको तानू. ते होटलं आतमध्ये घे. पिंडोक. सॉरी मॅम. सॉरी. एक्सक्यूज मला ना मोबाईलचं कवर पण पाहिजे होतं. कुठलं पाहिजे सांगा, मी तसं काढून देते. म्हणजे कलर वगैरे असेल काय प्रेफरन्स? या टी शर्टचा कलर द्या. हा भारी कलर आहे बुवा. तो हा कवर तुमचा फेवरेट आहे. माझा पण फेवरेट आहे ऍक्च्युली हा कलर. तुझ्या फेवरेट आहे हो? नाही हाच कलर कशाला पाहिजे तुम्हाला? हाच कलर कशाला असं पाहिजे? नाही, असं तिच्या आवडीचा. नाही जनरल त्या रंगाचा नका देऊ, माझ्या रंगाचा द्या. चांगला- असा डिट्टो सेम माझ्या रंगाचा द्या. चांगलं नाही दिसणार. चांगलं नाही. मी चांगली नाही दिसत हो. मी चांगली नाही तू दिसत. चांगली दिसते. कवर चांगलं नाही दिसणार ना राहू गं. द्या आता. तमाशा लग्नाच्या वेळेला कशाला नको ना तमाशा करू तू काय. लग्नाच्या वेळेला माझ्या बापाकडनं बरोबर नोकरी घेतली तुम्ही, तेव्हा मी चांगली दिसत होते. हनीमूनला बरोबर गुलू गुलू करत होता. म्हणे लय चांगली दिसते ग, तुझ्याशिवाय मला कोणच नाही. No, no. आता नाही आवडत वने तू पण आवडते मला. नको. तू पण आवडते. तू पण आवडते. तू म्हणजे इथं किती बायका ठेवल्यात मग तुम्ही? अरे नाही ठेवलं ना कोणी. काही नाही आहे ना तसं. मावळू अक्का गाव हुंडारून येतो गोट्यात ही गरीब गायशी बसलेली असते. वायदानी कुठे मावळू कुठे वळू गेला सगळ्यांना वने नको. आता का लावू मला वा? ऐक वने असं काही नाहीये. नको ना तू तमाशा करू ग. मी तमाशा करते. मला एसटीने बसून द्या उद्याच्या. मला थांबायचं इथं, हात नका लावू. प्लीज नको. शांत हो. असं काही नाहीये. हॅलो हाय. ओ हाय. हाय, मी ते माय फोनचा फास्ट चार्जर सांगितला होता, तो आलाय का? हो एक मिनिट. एक्सक्यूज मी, मिस्टर श्याम. What a pleasant surprise! Oh, wow! How are you? आय एम फाईन. कसे आहात तुम्ही? I'm fine. My God, मला वाटलंच नव्हतं पण पुन्हा भेटू. या. हाऊ आर यू? I'm good. I'm totally. Nice to see you Same again. here, same here. Yes, nice. ही बाई पण ओळखते तुम्हाला? ही बाई पण ओळखते का तुम्हाला? हो बोला. हो. बया, किती बायकांची लफडं करून ठेवलंय हो. कोणाशी लफडं नाही. तीन मिसेस आहेत तुमच्या इकडं. या मिसेसला जाऊ दे, मला नाही बोलायचं. नका हात लावू मला. ऐक ना ती फक्त अशी तोंड ओळख आहे फक्त. बाकी काही नाहीये. मुंबईत अशी कळलं पटकन ओळख होऊन जाते. असं काही नाहीये असं. एक्सक्यूज मी मिस्टर श्याम. व्हॉट? ऍक्च्युली आता समोरासमोर भेटलोच आहे, तर मला तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. फॉर व्हॉट? तुम्ही माझ्यासाठी हे फोनचं कव्हर सिलेक्ट केलं होतं, रिमेंबर? ऍक्च्युली ना माझी चॉईस अशी अजिबातच नाहीये, सो मी कन्फ्युज होते की आवडेल की नाही. पण यू नो हे कव्हर सगळ्यांना आवडलं. सो थँक्यू सो मच.
काय चाललंय इथं काय चाललंय इथं हे काय आहे? हिला तुम्ही आवडीचा कवर घेऊन दिला हो. हिच्या शर्टाचा तुम्हाला रंग आवडतोय अगं, ते काय असं- चाललंय इथं नाही. मला कळलं पाहिजे काय चाललंय इथं काही- मिस्टर श्याम तुमची आई एवढी का चिडली आहे तुझी आई आई तुझी आ? वने शांत राह वने शांत राह वने शांत राह मला ही आई बोलली होय, ही आई बोलली. अरे, ही आई दिसते. मिस्टर श्याम मिस्टर हे श्याम मिस्टर आहे ते मिस्टर आहे, ओनली मिस्टर आहे. मिसेस वन नाही, हे मिस्टर आहेत हो, हो, माझे मी मिस्टर आहे. शांभाऊ म्हणायचं मिस्टर नाही म्हणायचं शांभाऊ म्हणायचं Sorry, हे माझे मिस्टर आहेत ओके मिस्टर श्याम श्याम हा हा मी- या तुमच्या बायको आहेत? का गं? तुमच्या बायको म्हणजे तू नाही. शोभणार होतीस का बायको म्हणून जाऊ- त्यांना जाऊ- मी काही शोभत नाही होय. शोभते, हे शोभते. तुमच्या बायको आहे म्हणून No, सांगतेस. no, no, तसं नाहीये मी थोडस बोलू का मध्ये तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ऍक्च्युली श्याम आणि आमची म्हणजे मिस्टर श्याम आम्ही जस्ट काही दिवसांपूर्वीच भेटलो होतो मी सांगते ना तुम्हाला तुमचा गैरसमज हा, होतो तसं ऍक्च्युली काही मी नाही इथेच ना फास्ट चार्जर घ्यायला आले होते आणि मिस्टर श्याम आय थिंक तुम्हाला सुट्टी होती हो, त्या हो, मला दिवशी सुट्टी, राईट मला. राईट त्या दिवशी ते सुद्धा आले होते आणि मग आमची भेट झाली आणि थोड्याशा गप्पा झाल्या that's it. अजून बाकी काहीच नाहीये हिला कसं कळलं हिला कसं कळलं तुम्हाला सुट्टी असते ती त्या दिवशी एकदा भेटलो ना तेव्हा ज्या गप्पा झाला त्याच्यात फक्त झालं ना हिच्यासोबत गप्पा मारायला टाइम आहे माझ्यासोबत एक सेकंद पण बोलत नाही तुम्ही काय लागलं इकडं मारायला मला वने ऐक ना नको ना तमाशा करू मी तमाशा ऐक 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 हे बघ फक्त आहे ना अशी जुजबी ओळख आहे वरवरची ओळख आहे तसं काही नाही आहे ना ग. काही पण तू कुठल्या कुठे अर्थाचा अनर्थ करते माझा चार्जर तुम्ही नेक्स्ट टाइम प्लीज मागवाल का ओके भेटू आपण बाय बाय मागवलंय आत्ता बाय द वे मिस्टर श्याम ते तुमचे नाना त्यांचं कॅटरॅक्ट ऑपरेशन झालं का हा मोतीबिंदूचे व्यवस्थित आहेत ना हो ते? हो हो, व्यवस्थित आहे. ओके मला ए, व्हॉट अ नॉनसेन्स इज दिस सॉरी 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 कसं राहता या बाई बरोबर कसं आम्ही झिम्मा खेळत राहतो तुला काय वने. करायचंय? आम्ही कसे राहतो ते सॉरी 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 एक्सट्रीमली सॉरी नको ना शायनिंग मुरडत आलीये अरे काय करतोय तू ए, वने वने खूप 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 रडू नको रडू नको नको ना नको ना वने वने खूप तमाशा झाला मी तमाशा हो केला? आत्ताच्या आता तुला गावाला पाठवून देईन बरं का मी हा मला गावाला पाठवलं इथे 3-3 मिसेस सांभाळायला मोकळे झाले ना तुम्ही अरे तसं काही नाहीये ना ग तसं काही नाही ना तसं काही नाही ना करून एवढा पसारा करून ठेवला इथं नाही तुम्ही नाही नाही तसं नाही नाहीये नाही वने 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 नको ना गावाकडे तमाशा. एवढे मिसेस आहेत तिला विसरून गेलं गावाकडे कोण लक्ष देणार गावाकडे विसरून नको ना स्वतःच्याच बोलण्याला स्वतः बॅकग्राऊंड म्युझिक देऊ नको ना नको काही करू नको नको ना काही. मी असं काही नाही वा म्हणे मायवा शामराव हा मायवा तुमले आवडस म्हणून कोथिंबीरने वडी आणली ना मी खायजो खायजो तिकी आहे खारट आहे सांगजो नाही, नाही, नाही. आजीला पण देवा ना काय म्हाताऱ्या माणसाले पारत राहते ना सांगून ना मग ती मला कशी झाली आहे ते कोण ग? आजी कोण आजी कोण मी आजी दिसते का हा? नाही नाही ही कोण आहे भाजीवाली बया, भाजीवालीला पण नाही सोडलं या माणसाने काय हो शामराव ये, 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 आजी काबरे एवढी खातुली तुझी आजी तुझी नको आय एम सॉरी अरे जाऊ द्या ना जाऊ द्या ना आजी दिसते काय नाही नाही हे मिस्टर हो हो मिस्टर आहे मिसेस मिस्टर आहे. बायको सारखं वागवा जरा हो, मिसेस हो, आहे मी हो, ह्यांची हो 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 सांगत आहे. शामराव आ, हाय तुमना घरनी भाऊशे हो हो हा वक्ती भरकशे काय म्हणले काही नाही म्हटली ती जाऊ दे करून घे. जाऊ दे आई वने 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 तसं काही नाही हे बघ मी- 20 रुपये जुडी 20 रुपये जुडी कोथमीर विकत घेतो कोथिंबीर. कळलं मला तर तेव्हा श्याम केम છો શું થયું વગાડને तू पळ तू पळ મને પડું अरे नाही 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 वने 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 વગાડને શ્યામ શું થયું जॉगिंग करताना ओळख झालेली आहे फक्त बाकी काही नाहीये असं काही नाही કોણ છે દાદી દાદી છે दादी आहे का ग? नाही नाही वने 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 नको 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 मी दादी आहे, मी दादी आहे.
पण काय करते यो कोण आहे हा केमचो हँडसम नको, यो नको, नको. श्याम मिस्टर आहे होय. नको नको यो- नको हा? टाकल्यावर एक डोक्यात केस नाही त्याच्या मिस्टर श्याम मिस्टर करा त्याला मिस्टर श्याम माय वा हाट्यात तर कोथिंबीरच नाही उगवली ना आता काय झालं भाऊ आता करा ना मिस्टर श्याम वने, मिस्टर वने, श्याम वने, करा आता त्याला नको, आणि काय ग पण एक हा, नको. केमचो क्या बात है अफलातून कॉन्सेप्ट आणि धडाकेबाज परफॉर्मन्स क्या बात गर्ल्स मस्तच प्रसाद ना सगळ्यात आधी मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो इंडस्ट्री एका उत्तम नटाला मुकली असती पण तसं झालं नाही तसं होणार नाही मोनलचा अभिनय बघून मी रिटायर्ड व्हायचं ठरवलं होतं पण नंतर तुमच्या सगळ्यांचं काम बघून मला वाटलं नाही नाही मी इंडस्ट्रीत राहायला पाहिजे म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक वनितासाठी एक सही कमाल वनिता कमाल वंडरफुल परफॉर्मन्स सई कडक परफॉर्मन्स होता सगळ्यात आधी सगळ्या लेडीजना माझा सलाम मानाचा मुद्रा आणि खूप तुम्हाला शुभेच्छा मला असं वाटलं की सगळ्या MHJच्या लेडीजनी हा परफॉर्मन्स असा उचलून धरला वरती आणि शुगर डॅडी यू श्याम भाऊ आपने तो 4 चांद लगा दिए फारच मजा आली मी स्टेजवर येणारे वनितासाठी वनिताला जुजबी द्यायला माझ्या बिजलीला जुजबी द्यायला येते मंडळी आज मास्तरांच्या गच्चीवर भरणार आहे एक वेगळीच शाळा चला तर बघूया या शाळेचा वर्ग आपल्याला किती हसवतोय ते हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी मी काय म्हणतो बाईनं खांद्यावर घेऊ म्हणजे गेले कुठं अरे बघ कुठं भावले की काय बसताव काय बाई दिसली लगेच बसली ते बाजूला जाऊ बसाडी पडली तोंडात काय चाललंय काय काय- इथं इथं कशाला आणलंय मला तर काय इथं करायचंय प्रोग्राम गाण्याचा नाचण्याचा नाही नाही मग इथं मास्तर राहत्यात इथं नाही नाही बच्चू मास्तर खाली राहत्यात हा. इथं झोपा येत्यात आता का एकटेच होय नाही लगीन नाही झालं ना त्यांचं मग आता मास्तर बरोबर माझं लगीन लावतोय होय नाही नाही आता लग्न करायचं तर मास्तर कशाला माझ्याकडे बघा ना ओ मोऱ्यानू सकाळी जोरात चूल भरली की तुमची छाती धपापते काकूला सांगू काय नाही तर काय प्रत्येक परीक्षेचा फॉर्म भरायचा या माणसाला मी काय म्हणतो काय रे काय बाई बाय नका ना म्हणू अजून मी तरणी ताटी हाय मोरे सांगा की त्यासनी तरुणी म्हणजे गेले 20 वर्ष मी त्यांचा तमाशा बघतोय तेव्हा जेवढ्या तरण्या होत्या तेवढ्याच अजून तरण्या 20 वर्षाच्या कॅलेंडरची पानं बदलली तरी ह्यांच्यात काय फरक झालेला नाही बरोबर सांगा की त्यासनी हे पान अजून हिरवं हाय वा, वा. या वा. कळलं ना व पान हिरवं हाय तेव्हा मला एक नाही बाई म्हणायचं नाही मला म्हणायचं चंद्रकला घ्यायशी नाही बाई ते त्यासनी काय झालं ते तुम्ही चंद्र बोललात ना हा. तो धूमकेतू सारखा पासारला असं नाही करायचं पाहुणं
बाई मास्तरसनी बी असंच घाया करा बरं चालतंय. म्हणजे पाणी पाणीच झालं पाहिजे मास्तर लगेच तयार झालं पाहिजे गावात लावणीचा कार्यक्रम करायला चालतंय की हा, बाई तुम्ही मास्तरांबरोबर एवढी लगट करा एवढी लगट करा म्हणजे तुम्ही लगट करताना ना आम्ही त्यांचा एक छुपा व्हिडिओ काढणार आहे आणि नंतर ते आम्हाला विरोधच करणार नाही तमाशा आणायला विरोध केला की आम्ही त्यांना ब्लॅकमेल करणार असा प्लॅन आहे बे तुमचा. झाक प्लॅन आहे मी असं भल्या भल्यासनी नाचवलंय हो मास्तर काय चीज आहे ते मास्तर एवढं तुम्ही बोलताय ते हाय ती कुठं कुठं हाय ते मास्तर इथंच कुठेतरी असतील त्यासनी बोलवा की अहो काय त्यांचंच घर आहे ना खाली जेवून शतपावली करत असतील येतील एवढं. बर बर चालू दे. गेलं काय माहित. तुझे मी आले, आले, आले. घेईन माग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य अरे वा काय मास्तर हा सावत्या चिकू मास्तरांनो गुड मॉर्निंग ए गुड नाईट रे गड्या. हा? काय आज एकदम काय विषय काय सांगा हा? विषय नाही काय सांगा सांगा मास्तर ए ए ए चिकू पम्या ए बने मास्तर हे कसं आहे कसं आहे मास्तर इथं काय करताय तुम्ही सगळे मास्तरांनो ह्या बाई कोण आहेत त्या इथं काय करताय त्या मास्तरांनो बाई म्हणजे तुम्ही तमाशाला विरोध करता बाई ना तर तुम्हाला जाब विचारायला आलेत मोरे मला गेला जाप नाही हो मी आहे की नाही तुम्हासनी रिक्वेस्ट करायला आले हो काय प्रॉब्लेम आहे तुमच्या गावात लावणी सादर केली तर कशा पाय आणि गरीबाच्या पोटावर लाथ मारताय सांग की बोला की लांबून बोला कसं आहे शांत बस रे, शांत बस. हे पहा बाई मला या अशा स्पर्शाचा परिचय नसल्यामुळे मला काय प्रतिक्रिया देऊ हे कळत नाहीये लक्षात घ्या आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे की एक साधी विनंती आहे की आमचा कार्यक्रम का होऊ देत नाही आहात तुम्ही त्याला अत्यंत मादक आणि अश्लील केल्यानंतर एखाद्याचा संयम सुटू शकतो निग्रह सुद्धा तुटू शकतो मास्तरांनो हा निग्रह बॉडीमध्ये कुठे असतो चिकू मागे हो शब्दांना छेडू नकोस मागे हो मास्तरजी काय काय बोलताय तुम्ही माझं इतकंच अश्लील मादक हे माझं इतकंच म्हणणं आहे की याच कारणांमुळे माझा गावात तमाशा आणण्यासाठी विरोध आहे लक्षात घ्या काय आहे नाही काय आहे लक्षात घ्या कला जी आहे ती मनोरंजनासोबत एक मूल्य शिक्षण करणारी सुद्धा असायला हवी असं मला वाटतं आणि हल्ली काय झालेलं आहे म्हणजे आधी फार सोपं होतं प्राचीन काळात तमाशा प्रबोधनाचं काम करत असे पण आता काय झालेलं आहे त्या काही अशा मोजक्या लोकांमुळे तमाशाला एक उथळ आणि अश्लील स्वरूप आलेलं आहे जे मला पटत नाही आणि आपल्या गावात खूप लहान मुलं आहेत त्यांच्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून मी विरोध करतो एवढं लक्षात घ्या मास्तर मला सांगा आमचा कार्यक्रम वाईट आहे हे तुम्ही कसं काय ठरवलं तुम्ही बघितलाय वय आमचा कार्यक्रम बघितलाय वय मास्तर? ताबडतोब बोला आता काय हो हो मोरे हो हो नाही पाहिला मी तुमचा कार्यक्रम मग तुम्ही कसं काय बोलताय मी बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचलेला आहे मास्तर हे चुकीचं आहे ना पण मागल्या टायमाला तुम्ही ग्रामसभेत काय बोलला छापून आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते असं नाही म्हणालो मी म्हणालो छापून आलेली प्रत्येक गोष्ट खरीच असते असं नव्हे पण मास्तर तुमच्याबद्दल मला थोडासा आदर आहे म्हणजे तो आदर कुठून कुठून भरलाय माझ्यात पण काय होतं माहितीये काय तुम्ही ग्रामसभेत वेगळं बोलता आणि गच्चीवर वेगळं बोलता थोबाड फोडीन तू शांत बस. नाही नाही ग्रामसभेतही मी तेच बोललेलो आहे गच्चीवरही मी तेच बोलतोय तू चुकीचं ऐकतोस त्याचं बरोबर आहे छापून आलेली प्रत्येक गोष्ट सत्यच असते असं काय नाही ना वा वा थांबा. हिंमत असेल बोला ना मग हे बघा बाई बाई म्हणू नका तुम्ही मला बाई म्हणू नका मला म्हणा फक्त चंद्रकला अरे तुझा काय पटतंय ते. ह्याचा ताल काय एकदा काय तर झोपून घे सारखा उठते बाई कळतंय नव चंद्रकला म्हणा मला आता बोला मी काय म्हणतो मास्तरांनो डान्स बघून घ्यावा एकदा नाही अरे घ्या हो पटकन बघू बघा की नाही सारखं लागला बाय मागच्या ग्रामसभेत तुम्ही काय बोललो बहुमातेचा आदर केला पाहिजे बरोबर बहुमाता नव्हे बहुमताचा आदर केला पाहिजे नाही ते बाजूबाजूला शब्द आहेत ना म्हणून झालं बाकी काय नाही ते बघा की बघा, 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 मास्तर, 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 मास्तर.
तुम्ही फक्त बघा. मास्तर बघा मास्तर तुम्हाला नाही आवडला हा. तर आम्ही नकार द्यायला तयार आहोत वय, 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 वय. अरे, ए बाई, नाही 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 नाही, नाही. अहो एकदा डान्स बघून घ्या माझं काय म्हणायचं एकदा नाही, बघून बघ, घ्या या घ्या. थांबा रे थांबा मला बोलायला मास्तर गादी सोडा की गादी कशाला राग काढताय चल, चल. हा? एकदा एकदा. एकदा काय वाईट आहे ते तुम्हाला या, या. एक मिनिट चालेल पण असं अगदी थोडस फक्त प्रात्यक्षिक दाखवा आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या आम्ही बसलेलो मास्तर थँक्यू ए ए सावत्या नाही काय हे असलं काहीतरी करायचं नाही नीट बसायचं तसं बसतेत ना एका हाताचं अंतर घ्या एकमेकांपासून एका हा, हाताचं एक- मोरे हो. हा एक हात आहे तुमचा एक हात आणि बाईंपासून जरा लांब बसा दिसल आम्हाला डान्स दिसल काय जवळ बसून काय करायचंय मागे बसा नाही तसं लक्षात घ्या कलेचा आस्वाद घेणं ही सुद्धा एक कला असते आपण रसिक प्रेक्षक म्हणून तुम्ही या- लगेच सुरू करा बाई 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 मस्त ना आता तुम्ही बघाच म्या मास्तरासनी कसं घायाळ करते ते. ऑल द बेस्ट झूम मध्ये नाचा झूम मध्ये पहिल्या माझ्या आदा बघा हे मास्तरांना काय करते तुमचं काय झालं मी हित्त त्यासनी डोळा मारते आणि ते माझ्या डोळ्यात फुकतायत त्यांना वाटतं ना डोळ्यात कचरा गेलाय हा. गाढव आहे ते गाढव गुळाची ठेप जरी ठेवली ना तरी काही फरक पडणार नाही हा. तुम्ही सगळे आदा आहे ना माझ्या समोर आदा करा मी तात्काळ तुम्हाला रिस्पॉन्स देतो बघा तुम्ही मारा डोला मारा मोरे! न तसं ना 2 मिनिटात तुमचं डोलं बंद करतो का नाही बघा काय बोलताय मोरे तुम्ही नाही, मी 20 वर्ष तमाशा बघतोय ना मास्तरासनी घायाळ करायला बोलायला माहिती मी तेवढंच करणार करा पाहिजे. काय- काय चाललंय? माझी ठेप बघा आता काय कुजबुज काय चालले मास्तर लागलं का बाण कुठला बाण अहो नजरेचं बाण इथे या इथे बसा इथे खाली बसा नीट 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 मांडी घालून कमरेखाली 2 पायांच्या वर एक मांडी असते 2 मांड्या असते ते घालून बसा नीट नीट ऐका मुलांनो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बाईंनी आता एक शब्द उच्चारलेला आहे तो म्हणजे बाण लागलं का बाण नाही महत्वाचं काय आहे बाण तुम्ही काय म्हणालात बाण न नव्हे बाण 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 बेन इथे ये. गधड्या इथे ये चुकीचं म्हणते म्हणून ह्याला म्हणलं प्रत्येक गोष्टीत काय तुझं बेन बेन असतं इथे इथे अंगठा पकडून उभा राहा अंगठा पकडून उभा राहा इथे शाळेत आहे आता. मूर्ख उभा राहा बेन आणि बाण असा शब्द नसतो मुळात लक्षात घ्याणं हा प्रमाण भाषेतला शब्द असल्यामुळे तो तसाच उच्चारला गेला पाहिजे न असं नाही म्हणू शकत आपण कारण न हे दंतव्य व्यंजन आहे की नाही त थ द ध न आहे ना ज्या व्यंजनाला उच्चारताना आपली जीभ आपल्या दाताला लागते ते दंतव्य व्यंजन आणि लक्षात घ्या जे अक्षर उच्चारताना आपली जीभ आपल्या टाळ्याला लागते ते तालव्य व्यंजन बरोबर की नाही म्हणजे काय बाण आहे की नाही म्हणा बाण काय बाण मास्तर सोडा की हो तुम्ही असं कसं ते बाण फिणं जे काय ते सोडा भावना महत्वाच्या असतात हो मास्तर सांगा की लागलं का बाण ए बघा हेच हे अत्यंत चुकीचं आहे तुमचं असं नाही होत बाण लागला की नाही हे तुम्ही मला कसं विचारू शकता मग कोण विचार सांगतो तुम्हाला लक्षात घ्या एखादी क्रिया घडल्यानंतर मगच त्याचे पडसाद उमटतात की नाही बरोबर की नाही करेक्ट म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर मी निघाले नाही, शाळा घ्यायला लागलेत माझी नाही, नाही. इथं काय शाळेत बसवलं
मला नाही, हा? एक नाही मला फक्त ऐका माझं एकदा मी काय ती माझी नृत्य दाखवते मग तुम्ही ठरवा चांगलं आहे का वाईट मला वाईट काय नाही हो आता हाय ती फक्त माझी कलाला दुखायला लागली आता ये सावते बस 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 या पाहुणे या बस. लक्षात घ्या आपण जेव्हा रसिक प्रेक्षक म्हणून एखादी कला पाहतो तेव्हा त्या कलेतील सृजनशीलता तुम्ही सुरू घ्या, करा घ्या, लगेच. सुरू करा. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला कुठं कुठं जायचं हनीमूनला राया कुठं कुठं जायचं हनीमूनला कुठे कुठे जायचं हनीमूनला हिला कुठे कुठे जायचं हनीमूनला शांत बसा एक मिनिट बाई आता मला सांगा ह्याच्यात काय वाईट आहे याच्यात संपूर्ण गाणं वाईट आहे वाईट असं नाही म्हणता येणार पण जे गाणं आहे त्या गाण्याचे जे बोल आहेत ते अत्यंत तर्क शुद्ध नाहीयेत ते म्हणजे त्याच्यात हेच नाहीये म्हणजे लक्षात घ्या आता तुम्ही मला जे गाणं सांगितलं आता ऐकवलं लोणावळा खंडाळा बरोबर काय होतंय याच्यात आरेखन नाहीये तुम्ही आता मला एक मिनिट सांगतो बने हो बाळा इथे ये आलो हा नकाशा धर हा तिथे उभा राहा बाईंच्या त्या बाजूला उभा राहा इकडं काय हे बघ आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता जे गाणं गायलात बरोबर की नाही ते गाणं काय म्हणतं लोणावळा खंडाळा म्हणजे इथे महाराष्ट्रात बरोबर ठीक आहे पण लोणावळा खंडाळा आपण समजू शकतो कारण ते बाजूबाजूला आहेत त्यानंतर तुम्ही काय म्हणता कोल्हापूरचा पन्हाळा हा मग तेही मान्य आहे की चला बाबा लोणावळा खंडाळा केला थोडा वेळ आहे आपण कोल्हापूरचा पन्हाळा केला पण त्यानंतर तुम्ही म्हणता बेंगलोर गोवा आणि काश्मीर हा आता मग हे लोणावळा खंडाळा केल्यानंतर पुन्हा बँगलोरला यायची काय आवश्यकता बरं ठीक आहे हरकत नाही आपण बँगलोरला आलोय आणि बाजूला गोवा आहे म्हणून गोवा केला तर हरकत नाही पण मग एकतर तुम्ही लोणावळा खंडाळा पन्हाळा जे काय आहे ते करा किंवा मग बँगलोर आणि गोवा करा पण हे सगळं केल्यानंतर मरायला परत वरती काश्मीरला का जायचंय आपल्याला गाणं तर्कशुद्ध नसल्यामुळे ही गोची होते काय होतं लक्षात घ्या आपण आता हे जे काही आरेखन सांगतोय गाण्यातनं ते समजा उद्या कुठल्या एका नवविवाहित दाम्पत्याने त्यांच्या आयुष्यात वापरलं तर किती प्रॉब्लेम होईल काय होतं समजा एखादं नवविवाहित दाम्पत्य मधुचंद्रासाठी लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बँगलोर गोवा आणि काश्मीर असा प्रवास करत गेलं तर मला वाटतं प्रवासात त्यांची दगदग होईल आणि मग त्यांच्या शरीरात जी ऊर्जा आहे त्याचा ऱ्हास होईल आणि मला वाटतं मग प्रणय क्रीडेसाठी त्यांच्यात ऊर्जा उरणार नाही तर असं असताना मग त्या मधुचंद्राचा काय बरं उपयोग म्हणजे दगदग होईल हो. म्हणजे ऊर्जा अजिबात राहायची नाही गप्पा मारत बसा हे ऐकायला बोलले मला नाही, एकदा? नाही, नाही, हा? बस, बस, तू मास्तर ऐका ना, सांगा इथं काय? नाही मी आडकाठी नाही करत आहे मला काय वाटतं की गाण्याचे बोल थोडे वेगळे असायला हवेत हो की नाही मी एक काम करतो मी तुम्हाला एक 2-3 ओळी बदलून देतो दगदग मी होईल काय म्हणतो ह्या माणसाला जास्त बोलायला सुचेल असं गाणं म्हणू नका तो जिबेवर पुस्तकांचं कपाट घेऊन फिरतो मला जे येत आहे तेवढंच बोलते मी तुमच्या मास्तराचं डोकं कुठं कुठं चाललंय आता मी बोलले असते बाई हा हे घ्या हे गाणं तुम्ही रचून पहा छान आहे ना छान आहे. हा छान आहे छान आहे ह्याच्यावर नाचायचं म्या हो तुमचा पदन्यास तुम्ही बघून घ्या पण या गाण्यात हे बोल असू द्यात मस्त आहे ना कळलं आता हा. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा एवढंच करा मग तुम्ही त्याच्यानंतर जर तुम्हाला जायचं असेल तर मग वेगळं तुम्ही बँगलोर गोवा आणि ते करा त्याच्यानंतर मग तुम्ही काश्मीरला जा तिथं तुम्हाला लेह लडाख पण जवळ जवळ आहे आहे त्याच्यानंतर ते मॅगलोडगंज का आहे तिथं पण जाऊ शकता मॅक्लोडगंज. मग त्याच्यानंतर खाली ज्या 7 बहिणी आहे ती आसाम मिझोराम मिझोराम. सिक्कीम तिथं बी जाऊन तुम्ही येऊन फिरू शकता मग दगदग होणार नाही हनीमून सुरळीत होईल इथं जायचं हनीमूनला इथे जायचं काय गाणं म्हणून वडा मारला नाही 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 ह्याच्यावर मी नाचायचंय वय हा हा? आणि मग आदा कुठं घालायचे ह्याच्यात नाही, आता आता कुठं काय कसं हा? नाही, मग बोला ना तुम्ही मस्त. जा मग तुम्ही काश्मीरला जा मग तुम्ही हे ह्याचं कसं करायचंय मॅम? हा? हाय कुठं नाही, आता- लावणी कुठं हाय आमचा तमाशा कुठं हाय मास्तर नाही मला असं वाटतं की आदांचं काही माहित नाही पण चाल बसलीये काय नाही चाल तिथे कोपऱ्यात रुसून बसलीये पाहुणे तुम्ही बरोबर बोलताय त्याच्यामुळे मी बी आता रुसून चाल
चालली तुम्ही काम करा. शेवटचं थांबते बघा शेवटचं परत हित्त पाऊल ठेवणार नाही फक्त हाय जरा मला थोडासा त्यांचा मान म्हणून थांबते हित्त कशाला तुम्ही तुमच्याकडे तर आडकाठी नंतर घालताय? बघू. होऊ दे ना कार्यक्रम गावात लावणीचा. अरे सावत्या, मी म्हंटल की नाही माझा कलेला विरोध नाहीच आहे, पण हल्लीचे जे तमाशे आहेत, काही जण जे तमाशे करतात ते मला आवडत नाहीत. मी काय म्हंटल, मुळात लक्षात घे, तमाशा म्हणजे काय? नाही, तमाशा म्हणजे तम अधिक आशा, अंधारातून आशेकडे नेणारी कला म्हणजे तमाशा. त्यापेक्षा डान्स बघूया ना आपण. ए, गप्प बस रे. मूर्खा. लक्षात घे, गाण्याचे जे बोल आहेत त्यातून मनोरंजन तर व्हायला हवंच, पण त्यातून ज्ञानार्जन सुद्धा व्हायला हवं की नाही? हा, मला काय वाटतं, एखादं गाणं जे मी रचलेलं आहे त्याच्यावर बाई पदन्यास करू शकतात का? तसं असेल तर मला चालेल. मला चॅलेंज देत आहे मला नाही करून दावते नक्की दाखवा तुमचं गाणं द्यायचं. माझ्याकडे गाणं आहे, गाणं द्या हित्त. हे गाणं मी गातो, पण मला तुमची साथ संगत लागेल. मध्ये 4 वेळा हो म्हणा. हो 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 म्हणाल? हो हो म्हणायचं. सगळं देतो आम्ही. सावते इकडे. हो. नक्की. हा, सुरू. ऐका प्रगतीच्या या मार्गावरती हो 4 वेळा. 4 वेळा. प्रगतीच्या या मार्गावरती हो घेऊ यशाची सागर भरती हो प्रगतीच्या या मार्गावरती हो घेऊ यशाची सागर भरती हो गाऊ गौरव गान रे हो गाऊ गौरव गान रे हो मुकदमा हरवणे या गावाची शान रे. हे तालात बसवा तालात बसवा हे. मुख्याध्यापक घागरगोंडे या गावाची शान रे. मुख्याध्यापक घागरगोंडे या ऐका, ऐका, गावाची ऐका नाही, ठीक आहे, हे तुम्ही जे करताय ते तुमचं तुम्ही करा. तुमचे ते कोण घागरगोंडे आहे ते आणि हे तुमचे धोंडे, हे तुम्ही तिघ जण इकडे करत बसा. मी आता हित कसं तरी एक मिनिट बाई जात आहेत, जाऊ द्या. आपल्याला असंही गावात तमाशा करायचा आहे का? नाही की नाही? नाही, एक प्रबोधनाचं कार्य काहीतरी झालं पाहिजे. लक्षात घ्या, मला असं वाटतं आपण हे जे गाणं आहे ना ते व्यवस्थित बसवूया. आणि मग आपण हे गाणं कुठेतरी सादर करूया, म्हणजे पंचक्रोशीत आपलं नाव होईल. एक काम करा मोरे, तुम्हाला असंही स्त्री पार्ट करता येतं की नाही? तुम्ही पदन्यास करा, तुम्ही समूह गायन करा. या गाण्यावर प्रगतीच्या या मार्गावरती घेऊ यशाची सागर भरती गाऊ गौरव गान रे गाऊ गौरव गान रे मुकदमा घागरगोंडे या गावाची शान मोरे. खूप सुंदर विषय, खूपच सुंदर परफॉर्मन्स. सई, दर्जा परफॉर्मन्स होता. मला सगळ्यात सिरीज मधलं आवडलेलं वाक्य ते हे होतं, कलेचा आस्वाद घेणं ही पण एक कला आहे. फार सुंदर, मस्त परफॉर्मन्स. नमा, मला असं वाटतं मुलीनी मुलीला हे म्हटलेलं चालणार आहे, किंवा आपण इथे या मंचावर चालवून घेऊया, कारण आपण एकमेकींना सगळ्याच मुली सपोर्ट करत असतो. दस्सा दिसतेस, दस्सा. वा वा वा. मंडळी, असं म्हणतात की विदाऊट तिकीट ट्रेनमध्ये आणि रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या आवडत्या मुलीच्या घरी कधी जाऊ नये. का ते कळेलच पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. खरत काकू, ओ खरत काकू, गौरी आलाय दारात काकू. खरत काकू, ओ खरत काकू, आहात की गेलात काकू? ज्याने कोणी प्रियला त्रास दिलाय तो जाणार आहे आज धगात काकू. आज रक्ताचा सडा पडू दे दारात काकू. बापरे. खरत काकू. आले रे आलेच. गौऱ्या तर मला प्रियाला त्रास दिला, त्याला सोडायचं नाही. मारायला येतात. गेला गेला. ओए खैरत अली, तुसी दर्द तुसिन को नहीं जानते? दुश्मनों ने पूछा दर्द तुसिन कौन है? अरे बापरे. खैरत अली, तुझ्या बापाचं घर आहे इकडे येऊन नुकसान करायला, हे आपटायला. आणि बाय चुकून सनी देओलच्या समोर येऊ नकोस, हँड पण म्हणून वापरेल तुला तो. हे करशील घरात येऊन, हे करशील. मरतोय काय
व्हॉट अ व्हॉइस यार. असं वाटलं दस्तूर खुद्द नुसरत फतेह अली खान साहेबांनी आमचं स्वागत केलंय म्हणून. ओ पर खुदा काय आहे? कोण आहे मी? नुसरत फतेह अली खान साहेब असं. मी नुसरत फतेह अली खान साहेब. हा. आणि तू कोण? फिल्टर पाडायचा फाल्गुनी पाठक. काय फाल्गुनी पाठक. हे काय केस आहे? कुठला कट मारलायस? कुठला कापलाय डोकं? काय कुठला कट? अरे नीट जरा पिक्चर साठी कापलेत मी. ए नाग्या, तुला कोण घेणार आहे पिक्चर मध्ये act? कशाला आलायस ते सांग. मग बसा ना 2 मिनिटं. हा, बसा बसा, बसा. बसा. तुम्ही मला फोन केला. हा. तुम्हाला काय सांगितलं? सॉरी आठवलं? सॉरी तुम्ही मला सांगितलं गौऱ्या प्रिया टेन्शन मध्ये आहे, ती रडतीये. हो ते आतमध्ये कुणी प्रियाला त्रास दिला? काय माहिती? मला सांगा कुणी त्रास दिला? त्याला असा तुडवणार, त्याला इंच सुजवणार, त्याला कायमचा संपवणार. ए मला अडवा, आज एखाद्याला मारून टाकतो आज. ए, मला अरे, अडवा, मला अडवा. ये 2.5 किलो का हाथ है, तोड़ दूंगा फोड़ दूंगा. जब ये उठता है ना तो आदमी उठता नहीं, घूम घूम के फिर के निकल जाता है. तुझं वजन केलं तर 1.25 किलो भरेल. गप ना जरा, मी आहे ना बोलायला, शांत बस ना अरे जरा. गौऱ्या थांब ना 2 मिनिटं. काकू बाथरूम कुठे आहे? अरे आता स्किट सुरू झालं, लगेच चाललास. अरे कॉमेडी. काकू बाथरूम कुठे आहे? काकू बाथरूम कुठे आहे? पण का? प्रिया आंघोळ करत असेल ना बाथरूम मध्ये. प्रिया काय म्हणता की नाही दिवस रात्र आंघोळ करायला? बेडरूम मध्ये आहे रे. बस इथे. गौऱ्या, मी कशाला बोलवले तुला? कशाला हा? बोलवलंय? ती बेडरूम मध्ये सकाळपासून ब्लॉक लावून बसले, आतमध्ये उघडत नाही, रडतीये, माझ्याशी काही बोलत नाही. म्हटलं तू तिच्या वयाचं आहे, तुझ्याशी तरी ती बोलेल. प्रिया माझ्या वयाचे हो. तरी आतमध्ये रडते. हा, ती लॉक लावलं आतमधून. मग तुम्ही जाऊन बुक्की मारून दरवाजा तोडा. आपलं हे फालतूगिरी करायला बोलवली आहे का? मग कशाला जागा तरी पहिलं. 2 मिनिटं थांब ना यार. काकू काहीतरी बोलतायत ना. काकू प्रियाला ना माझी गरज आहे. ती माझ्या कुशीत ना मन मोकळं करेल. मला ती अशी बोलावं लागेल काकू. इकडे बोलतो मी. एकच मिनिट, तुला खुशी आहे? हा, अरे तुझी छाती अर्धी काकेत गेली. एवढा बारकाय तू आणि म्हणतो प्रियाला कुशीत घेणार. एक मिनिट इकडे नाही या. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिया फक्त माझी आहे, तिला मीच कुशीत घेणार. लक्षात ठेवा. जबान को लगाम दे तात्या, लोहा पिघलाकर आधा लीटर पानी निकाल दूंगा. चिकन मातीचं वांग बनवायला सांगितलं तर तुझ्या हात गळून पडतात. तू लोहा पिघलावणार? अरे तुझ्या एवढी पुढे ते माझ्या हाताला लाग्या. मी मारीन दोघांना. गौऱ्या यार. प्रियाला ज्याने त्रास दिला आपल्याला त्याला मारायचा. हा, बस. मग हा. प्रिया बाहेर या. प्रिया बाहेर या. काय गो काय गो? काय झालं प्रिया? प्रिया काय झालं? प्रिया 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 काय झालं? प्रिया, प्रिया काय झालं? प्रिया बस काय झालं तुला? प्रिया प्रिया रोना नहीं प्रिया, रोना नहीं प्रिया. तेरे आंसू बहुत महंगे हैं प्रिया, उन्हें जमीन पर गिरने मत देना प्रिया. रडू नकोस. कोण काय बोलले का? मला बिंदास सांग तू. मी आहे. काय नाही रे, सकाळपासून असंच होतंय. मला असं वाटतंय की माझं कुणीच नाहीये, मी एकटी आहे असं वाटतंय. तुला असं का वाटतं तू एकटी आहे म्हणून? अगं प्रिया, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहे. तुला का असं वाटतं तू एकटी आहे म्हणून? ग आज रक्षाबंधन आहे ना, मला भाऊच नाहीये. आता असा आवाज असला कसा भाऊ? नाही म्हणजे आपलं मी कोणाला बांधू राखी? बांध ना गळ्याला. गौऱ्या, काकू पण मी काहीतरी असं आता मला भीती नाही वाटत का? हे बाळा, प्रिया एवढंच होतं ना ग, मग मला सांगायचं ना. हे बघ, हे 3 भाऊ कुणाचे आहेत? अरे बापरे. यांना बांधणार राखी? मैं निकला गड्डी लेके तण 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 तण. बस, थांब, इथं थांब. इकडे बस इथं. ते काय झालं? कुठे चालला? पुढे झालं म्हणजे हे मला घरी जायचं होतं, जरा आईने बोलवलं राखी बांधून घे गपचूप त्याच्याकडनं. राखी बांधून घे. काय? काकू मला पण जायचं ऍक्च्युली. ते कुकर ठेवलाय ना, शिट्ट्या मोजायच्या आहेत मला घरी जाऊन. चिट्ट्या मोजायच्या? हा. इथं बस गपचूप. नाही नाही, मलाच जावं लागेल आधी. का? ते ह्याच्या कुकरची शिट्टी माझ्या खिशात आहे, मला आता आठवलं. त्यामुळे काय शिट्टी लावते 4 शिट्ट्या होतील. आता बस गपचूप. इथे खोटारडे आहेत ना, मला माहितीये. आपलं काय ठरलंय? मला सोडून गेलं तर मार खायला. लक्षात ठेवा. पण लक्षात ठेव मग. हा. गपचूप राखी बांधून घ्या. जा ओवाळणीचं ताट. नको, काकू. काय काकू ऐका नाही ऐका बस 2 मिनिटं बसा ना. ऍक्च्युली काय माहिती का? डॉक्टरांनी मला सांगितलं मला राखीची अलर्जी आहे म्हणून. राखीची अलर्जी म्हणून सांगितलं डॉक्टरने मला. कुठली राखी? डॉक्टर म्हणले गौऱ्या अयो तुझ्या हातात राखीची एनर्जी आहे असं म्हणले. किती करशील रे गौऱ्या? या एवढ्या पाचसाठी भाषा बदललीस?
फक्त एवढ्यासाठी डॉक्टर तसा बोलला म्हणून तुम्हाला सांगितलं बाकी किती खोटं बोलशील रे, किती खोटं बोलशील. काकू मला पण डॉक्टरने सांगितलं नाही काय सांगितलं? राखी नाही बांधायची का? माझ्या हातावर खूप केस आहेत ना मग? राखी बांधली तर ते केस तोडे होतात मला म्हणून नाही बोलले खोटारड्या. मला पण सांगितलंय बांधायची नाही राखी म्हणून. का? अरे गौऱ्या, डॉक्टर मला म्हणाले की आयुष्यात कधीच राखी बांधू नको, नाहीतर आणि मेले. आई शपथ सांगतो, मला कारण माहित नाही. गेले जागच्या जागी. काय झालं? गेले. मला त्यांचा शब्द मोडायचा नाही काकू. मला नाही राखी बांधायची. बने तिथं बस. इतकी वाईट आहे का मी? नाही गो बाबा. एक जण मला बहीण बनवायला तयार नाहीये. नाही ग एवढी. आता मी जाते रूम मध्ये. नको नको बसा 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 ह्या ना रे बांधून राखी, असं काय करता? पोरगी रडायला लागली ना माझी. बस. काकू ऐका ना, राखी बांधणं गरजेचं आहे काय हो? हो रे, बघ ना कशी करते. मग ह्या दोघांना राखी बांधा पाहिजे. अरे नाही, आम्ही नाही बांधणार काकू. याला बांधा. याला बांधा काकू. याला पहिली बांधा. एक मिनिट, एक मिनिट. राखी तर बांधून घ्यायचे. पहिली कोणी बांधायची ठरवून घ्या. गौऱ्या गौऱ्या बस इथं, बने. बस इथं. तू बस. इथं बस. चेटिंग केली काकू. बस इथं. बांध पटकन दोघांना. सोनियाच्या ताटी वस्त्रा वाटी ती गाडी करते माझी वस्त्रवाटी. ते काय ते सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊ राया. वेडा बहिणीची वेडी माया. चला बाबा. थांबे थांब. काय काय थांबे काय मला अय तिसरी राखी. तिसरी राखी नाही ठेवू. दोनच आहेत. ठीक आहे, आता काय असू दे. ऐका भावानो, बहिणीची काळजी घ्या बरं का, आणि तिला जीव लावा. ठीक आहे काकू, आता काळजी घ्यायची. मी येतो. मैं निकला गड्डी लेके टण 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 टण. अबे चला येतो हा, काळजी घ्या. मैं निकला टण 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 टण. ए होल्ड एक मिनिट गौऱ्या आते. काय सर? ए विराज ती तिसरी राखी का नाही ठेवली रे तिकडे? काय झोपता का रे तुम्ही टेक्निकलला? सेट टेक्निकलला ठरलं होतं ना सर. तू घेतोस काही टेक्निकलचं? विराज 2 राख्या दे त्याला. प्रिया दोन्ही हाताला बांध त्याच्या. हो सर. दोन्ही हाताला. चल रेडी. ये बस. रोलिंग सायलेन्स. सर हे सर ऍक्शन. गौऱ्या. सोनियाच्या ताटी बेकार क्रिएटिव्हिटी. फसवलं रे भाऊ राया. मोठ्या गोस्वामीची वेडी माया. मोठ्या गोस्वामीची वेडी माया. सोनियाच्या ताट. वा वा वा, मोठे गोस्वामींची वेडी ही माया मला फार आवडली आहे. धमाकेदार परफॉर्मन्स आणि आयडिया सुद्धा. मज्जा आली. प्रसाद वा वा, फॅन्टॅस्टिक. शेवटचा जो पोर्शन होता तो माइंड ब्लोईंग, लाजवाब होता. लाजवाब म्हणजे इतका नॅचरल की आम्ही पण गणलो. हिने मला आत्ता विचारलं हिने मला की असंच होतं का स्किट? म्हणजे इट वॉज सो नॅचरल की कम्प्लीट गंडाला झाला आम्हाला 2 मिनटं की काय होतंय काय नक्की, आणि स्किट संपलं डायरेक्ट. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सर. थँक्यू. धमाकेदार परफॉर्मन्स.